वर्षातून 24 एकादशी येतात. मात्र या आषाढी एकादशीचेच एवढे का महत्त्व आहे? नक्की यामागील कहाणी तरी काय आहे? चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. एका कुंभ दैत्याचा पुत्र होता मृदुमान्य. याने प्रचंड घोर तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न करून घेतले. त्यावेळी भगवान शंकरांनीही या मृदुमान्य राक्षसाला वरदान दिले की तू अमर होशील, कारण तुला देव, दानव आणि माणूस या कोणापासूनच तुला मृत्यू मिळणार नाही. परंतु तू जर जास्तच अहंकारी झालास तर तुझा वध एका स्त्रीच्या हातून होईल. आणि हे सगळं ऐकल्यावर हा राक्षस जास्तच भडकला आणि मग काय त्याने सर्व ऋषीमुनींना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांचे यज्ञ मोडले आणि शेवटी देवांवर आक्रमण केले. तेव्हा भगवान विष्णू, ब्रह्मा आणि सगळे देव मिळून भगवान शंकरांकडे गेले आणि विनवू लागले की आमचे रक्षण करा. परंतु तेव्हा महादेवांनी हतबलता दाखवली, कारण त्यांनीच त्याला वरदान दिले होते. मग काय सगळे देव भयभीत होऊन चित्रकूट पर्वतावरती अवनी वृक्षाखाली गुहेत जाऊन लपून बसले. आणि तो दिवस होता एकादशीचा. त्यांनी दिवसभर काहीच खाल्ले नाही. त्यामुळेच त्यांचा आपोआप उपवास घडला आणि बाहेर जोराचा पाऊस असल्यामुळे गुहेतून पाणी आत येऊन त्यांचे स्नान सुद्धा झाले. आणि तेवढ्यातच अकस्मात त्या सगळ्या देवतांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली आणि तीही स्त्रीच्या स्वरूपात, जिने त्या मृदुमान्य राक्षसाचा वध केला. आणि ही शक्ती म्हणजेच आषाढी एकादशी. म्हणजेच त्या दिवशी सगळ्या देवतांचे तेज एकाच ठिकाणी एकवटलेले असते आणि म्हणूनच सगळ्या पालख्या ह्या पंढरीला एकत्र येतात.